प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 12 ऑगस्टचा भाग बघत आहात तुम्ही. आणि आज त्या प्रतिमा आत्याला आठवलं बरं का की त्या कुसुमताईच्या घरी राहत होत्या. तर आज आपण बघतोय की सायली चिडचिड करत असते अर्जुनवर की तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय ना. आता अर्जुनच चिडतो आणि म्हणतो हाच प्रॉब्लेम आहे तुमचा, तुम्हाला कोणाचं काही ऐकूनच घ्यायचं नसतं ना, सगळं तुम्हाला तुमचंच खरं करायचं असतं. एकतर माझी चूक नसताना मीच येऊन सॉरी म्हणतो, मीच येऊन तुम्हाला मस्का मारतो आणि मी सगळं निमूटपणे ऐकून घेतो. सायली आता रडायला लागते अर्जुन ओरडला म्हणून. अर्जुन म्हणतो आता मीच ठरवतो, कपाळावरती लिहून घेतो की आपला प्लॅन आहे. आता सायली रडायला लागते आणि अंथरुणात झोपी जाते. आता पुन्हा एकदा अर्जुन तिच्या पाठीपाठी जाऊन तिला सॉरी सॉरी म्हणायला लागतो. शेवटी ही सायली रडत रडतच झोपी जाते. अर्जुन म्हणत असतो ऐका न, माझं रडू नका न. बिचारा खूप विनवण्या करतो पण आता सायली काही उठायला तयार नाही. आता अर्जुन पुन्हा चिडतो आणि म्हणतो झालं, तुम्हाला माहितीये तुमचं करेक्ट वेपन आहे हे. तुम्ही रडायला लागलात की मी काही बोलू शकणार नाही ना पुढे. आता काय झालं तुम्हाला? नाही, मी करेक्ट बोलायला लागलो ना की तुम्ही जिभेची कडी करता आणि झोपी जाता, नाही का? झोपा तुम्ही शांत, आता मी पण नाही काढणार तुमची समजूत. गुड नाईट असं म्हणून अर्जुन आता झोपी जातो आणि सायली रडत रडतच झोपी जाते बिचारी. दोघांचे अबोले जरा सकाळपर्यंत कायम असतात. प्रेक्षकांनो, ही लुटुपुटूची भांडणं चालूच असतात. आता सायलीने प्रतिमा आत्याला पहाटे पहाटे येऊन चहा दिलाय आणि सायली त्यांना म्हणते प्रतिमा आत्या, रात्री झोप लागली की नाही? प्रतिमा आत्या हो म्हणतात सायलीला. आता सायली म्हणते नाश्ता आणते, हं तुमची प्लेट इथेच आणते. सायली आता तिथून जात असते तेव्हा तिला असं वाटतं की प्रतिमा आत्याला पुन्हा विचारावं की नाश्ता करायला बाहेर याल का. ती विचारते सुद्धा, मग प्रतिमा आत्या नाही म्हणतात. मग सायली म्हणते बरं हरकत नाहीये, मी इथेच घेऊन येते हा तुमचा नाश्ता. सायली आता निघून जाते आणि प्रतिमा आत्या त्यांच्या कपड्यांच्या घड्या घालताय. पण आज प्रतिमा आत्यांना छान ड्रेस दिलाय बरं का घालायला. सगळेजण टेबलवर नाश्ता करताय, उपमा केलाय बरं का ह्यांनी आज. आज आम्हाला तर उपास आहे बाई. आता सायलीला विचारतात या पूर्णाजी, काय ग सायली, आपली प्रतिमा आली नाही ग इकडे? सायली नाही म्हणते. आता ही प्रिया येते मस्त जांभळ्या बिंबळ्या देत आणि म्हणते ओ विमलताई, नाश्त्याला काय आहे? आता विमल म्हणते उपमा केलाय, वाढते मी. आता या कल्पनाताई म्हणतात काय ग तन्वी, अगो इतक्या उशिरा उठलीस आज तू? प्रिया सायलीकडे बघतच म्हणते हो मामी, अगं रात्रभर मला झोपच लागली नाही ग. सतत मला काळजीच वाटत होती की आईला शांत झोप लागली असेल की नाही. एक दोनदा तिच्या खोलीत पण जाऊन बघितलं, त्यामुळे झोपमोड झाली ना माझी, म्हणून उशिरा उठले. रविराज लगेच म्हणतात प्रतिमा, तुला जवळ येऊ देत नाही ग तन्वी बाळा, तरी किती काळजी करते ग तू तिची. सायली बघू लागली गंमत यांची. आता लगेच प्रिया म्हणते काय करणार बाबा, माझ्या आईचाच स्वभाव उतरलाय ना माझ्यामध्ये. ते हे प्रतापराव म्हणतात की काळजी करू नकोस तन्वी, एक ना एक दिवस सगळं आठवेल प्रतिमेला आणि आपल्या सगळ्यांमध्ये ती छान मिक्सअप होऊन जाईल. आपल्या कुणाला परक नाही समजणार मग ती. आता प्रिया त्यांच्याकडे बघून हसते आणि मनात म्हणते ए औषधवाल्या, तो दिवस कोणाला बघायचा आहे? त्या प्रतिमाला काही आठवत नाही म्हणून ती हाडतूड करते मला. तिला जर सगळं आठवलं ना तर तिला खात्री पटल की मी तिची पोरगी नाहीये म्हणून. आता तेवढ्यात हा अर्जुन आलाय तिथे नाश्ता करायला. पण अर्जुन आता जरा स्ट्रिक्ट दाखवतोय बरं का सायलीला. तो बोलतच नाही सायलीकडे पाहून न पाहिल्यासारखं करतो. सायली त्याच्याकडे बघत असते पण हा मनात विचार करतो अर्जुन, मिसेस सायलींचा चेहरा बघून मेल्ट होऊ नकोस, म्हणजे विरघळू नकोस. त्या उगाच चिडतात ना तुझ्यावर, त्यांना समजायला हवं. आता हा मुद्दाम चैतन्याशी गप्पा मारत बसलाय बरं का. सायली म्हणते तुम्हाला उपमा देऊ का टोस्ट सँडविच करू तुमच्यासाठी? आता अर्जुन मुद्दाम चैतन्याशी बोलतो ए चैतन्य, आपल्याला त्या लालवणीची तारीख मिळाली का रे? चैतन्य म्हणतो अरे सायली वहिनी काहीतरी विचारताय तुला. अर्जुन म्हणतो पण मी तुझ्याशी बोलतोय ना, तू मला उत्तर दे ना. मी काय विचारतोय तुला त्याचं उत्तर दे, कधीची तारीख मिळाली आपल्याला? आता सायली म्हणते काय देऊ तुम्हाला हो, पण तरी अर्जुन काही बोले ना. सायलीच्या लक्षात येतं की अच्छा हे कालचा राग मनात ठेवून बसलेत तर. मग आता सायली म्हणते कॉफी घ्याल का तुम्ही? पण आता अर्जुन नाही म्हणतो. कल्पना त्यांच्या लक्षात आलंय कुछ तो गडबड है. त्या नुसत्या अशा बघतायत दोघांकडे, सगळेच जण यांच्या दोघांकडेच बघतायत. आता हा अश्विन म्हणतो अरे बापरे, दादा चक्क वहिनीच्या कॉफीला नाही म्हणतोय, सूर्य काय पश्चिमेला उगवला की काय? आता लगेच अस्मिता मध्ये बोलते, तिला तर चान्सच पाहिजे असतो ना काही ना काही बोलायचा. अस्मिता म्हणते दोघंचे दोघं भांडलेले दिसताय. सायलीला तर कटकट केल्याशिवाय तिचा दिवसच सुरू होत नाही. कल्पनाताई तिला प्रति टोमणा देतात आणि म्हणतात विनाकारण बडबड केल्याशिवाय तुझी सकाळ सुरू होत नाही. आता या पूर्णाजी म्हणतात अगं अस्मिता, हे रुसवे फुगवे असतात ना नवरा बायकोचे, यालाच प्रेम म्हणतात बरं का. अस्मिता नुसती करते. आता
अर्जुन उगा बसल्या बसल्या खाकरे काढतोय करतोय. आता ही प्रिया मनात विचार करते, डोंबल्याचं प्रेम, अर्जुनचं प्रेम फक्त माझ्यावर आहे आणि मी केलेल्या कॉफीवर आहे. आता रविराज खाणं झाल्यावर म्हणतात, पूर्णाई मी जरा जाऊन येतो हं. आता ही प्रिया लगेच खटकते, म्हणजे हटकवते त्यांना. हो कुठे निघालात बाबा? प्रतापराव म्हणतात, अगं बाहेर जाणाऱ्या माणसाला असं विचारायचं नसतं. प्रिया म्हणते, सॉरी बाबा, पण तुम्ही जाताय तिथे मी येऊ का तुमच्या सोबत? नाही काय ना, आई मला तिच्या समोर उभं पण राहू देत नाही. तुम्ही इथे नसलात तर मला एकटं वाटेल ना, म्हणून म्हणते मी. रविराज म्हणतात, अगं तुझी आई बोलत नसली तरी हे सगळेजण आपलेच लोक आहेत ना, मला महत्वाचं काम आहे, तोपर्यंत तू थांबशीलच इथे. अस्मिता म्हणते, नाहीतर काय, आम्ही आहोत ना इथे सगळेजण, लहान मुलींसारखं बाबांसोबत जायची काय गरज आहे? बरं या रविराजांना डाऊट येत नाही का प्रेक्षकांनो, ही म्हणते मी येऊ का तुमच्या सोबत? तर असू, पण आता लगेच प्रिया काहीच बोलत नाही. मग रविराज म्हणतात, बरं मी येतो हं पूर्णाई. कमालीने प्रेक्षकांनो, यांची सगळ्यांची कामं बिमं सोडून हे मुक्कामाला थांबले तिथे. रविराज निघून गेल्यानंतर ही प्रिया म्हणते, मी माझ्या खोलीत आहे हं, आलेच मी. सायली पण आता प्रतिमा आत्यासाठी नाश्ता घेऊन जाते. आता बघा प्रेक्षकांनो, प्रतिमा आत्याला कशी त्यांची स्मृती आठवते. प्रियाने तिच्या खोलीत जाऊन नागराजला कॉल केलाय. फोन उचलला नागराज म्हणतो, दे काहीतरी चांगली आनंदाची बातमी दे. प्रिया म्हणते, बऱ्या आहात ना तुम्ही? तुमचा भाऊ देऊ देणार आहे का मला आनंदाची बातमी? नागराज म्हणतो, काय झालं काय? प्रिया म्हणते, तुमचा भाऊ गेलाय कुठेतरी जाऊन येतो म्हणालाय तो. नागराज म्हणतो, कुठे गेला, काय म्हणाला तो? प्रिया म्हणते, काय बिंडोकासारखे प्रश्न विचारता हो तुम्ही? मला माहित असतं तर मी तुम्हाला फोन केला असता. नागराज म्हणतो, तुला आहे ना डोकं? मग का नाही केला त्याचा पाठलाग? कुठे गेला, कुठल्या कामासाठी गेला, कळायला नको का आपल्याला? मी इथे बसून काय काय करू? प्रिया म्हणते, त्या सुनीताला जाऊन भेटा, किल्लेदार तिथे आला तर त्याच्या समोर जाऊ नको म्हणून. काही करून किल्लेदार त्या सुनीताला भेटेल बरं का, आणि त्याला कळेल DNA तयार केला होता खोटा आपण. तिला आधी गप्प बसायला सांगा त्या सुनीताला, तिला पैसे द्या. नागराज म्हणतो, हा माझ्याकडे झाडच आहे ना पैशाचं. त्या प्रतिमाची डेड बॉडी आणायची कोणाची आयडिया होती? तुझी होती ना, निस्तरच तू आता ते सगळं. प्रिया म्हणते, त्याचा फायदा दोघांना झाला होता आणि तोटा झाला तर दोघांना होईल. किल्लेदारला कळलं तर काय होईल कळतंय ना तुम्हाला? मग नागराज म्हणतो, बरं कळतंय मला सगळं, मी जातो त्या सुनीताकडे, करतो पाठलाग त्यांचा. आता प्रियाने फोन ठेवून दिलाय. प्रतिमा त्या बेडरूम मध्ये कुंड्या लावतायत बरं का प्रेक्षकांनो. आता तिथे माती नाही होणार का? आता ही सायली येते, म्हणते, अरे वा छान बागकाम चाललंय वाटतं. आत्या गरम गरम नाश्ता करून घ्या बरं. आता ही प्रतिमा आत्याला त्या उपम्याची प्लेट देते. त्या एक घास खायला लागतात तर लगेच त्यांना ठसका लागतो. आता ही सायली त्यांना पाणी देते, म्हणजे ती जात असते तिथून उठून, पण लगेच येते आणि त्यांना पाणी देते. सावकाश प्रतिमा आत्या, पाणी प्या बरं. सगळ्या मिरच्या काढून देते हं प्रतिमा आत्या मी तुम्हाला उपम्यामधल्या, मग तुम्हाला ठसका नाही लागणार. सायली त्या उपम्यामधल्या सगळ्या मिरच्या बाजूला करते आणि मग पुन्हा त्यांच्या हातात प्लेट देते आणि म्हणते, इथेच बसले असते हं तुमच्याजवळ मी, पण मी बेसनाचे लाडू करायला घेतलेत ना. कसं आहे ना, कधी भूक लागली तर चिवडा लाडू असायला हवे ना घरामध्ये. आता या प्रतिमा त्या चिवडा लाडू करायच्या कुसुमसोबत आणि चकल्या करायच्या, फराळाचं विकायच्या, हे सगळं त्यांना आठवलंय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे प्रतिमा आत्याची अल्पकालीन स्मृती आहे की काय? त्यांना रिसेंटली जे झालं ते पण आठवत नाही वाटतं. आता त्यांनी ते सगळ्या गोष्टी आठवल्या आहेत आणि आता ही सायली म्हणते, काय झालं प्रतिमा आत्या, कसला विचार करताय? आणि प्रतिमा आत्याला ते पण आठवलं बरं का की या घरात त्या पूर्वी येऊन गेलेल्या, ते दिवाळीला दाखवलं होतं त्यांनी शॉर्ट, की त्या अशा दाराजवळ आल्या आणि निघून गेल्या. मग आता त्यांना आठवतं ते सगळं. सायली म्हणते, काय झालं प्रतिमा आत्या, कसला विचार करताय? आता त्या सायलीला सांगायचा प्रयत्न करत असतात, मी इथे आले होते एकदा. आता सायली म्हणते, अच्छा तुम्ही अलिबागला राहत होता, मी घेऊन आले ना तुम्हाला इथे. आता त्या म्हणत असतात, तुम्ही म्हणजे मी इथे या एरियात आले होते एकदा, असं त्या खुणा करतायत सायलीला. मग सायली म्हणते, अच्छा तुम्ही इथे आला होतात का, पनवेलमध्ये एकट्या आल्या होतात का? सायलीला आता नेमकं कळेल बरं का की त्या काय बोलतायत ते. किती कमाल आहे नाही दाखवायची. आता तिला या कल्पनाताई आवाज देतात, सायली अगं लवकर ये इकडे. मग आता प्रतिमा आत्याला काही बोलता येत नाही तिच्याशी. मग सायली म्हणते, आलेच प्रतिमा आत्या. सायली म्हणते, काय झालं आई? आता या कल्पनाताई म्हणतात, अगं सायली खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सायली म्हणते, काय झालं आई? कल्पनाताई म्हणतात, अगो आमच्या सायलीनं नाश्ताच नाही केलाय, आणि हसायला लागतात. सायली म्हणते, आई यांचा डब्बा भरते आणि मग करते नाश्ता. अर्जुन आणि चैतन्य निघालेत आता ऑफिसला. सायली म्हणते, अहो थांबा जरा, मी डब्बा देते तुम्हाला. सायलीने चैतन्य आणि अर्जुन दोघांनाही डब्बा दिलाय आणि गरम पाण्याचा थर्मास दिलाय अर्जुन जवळ. आता अर्जुन म्हणतो, हे कशाला दिलंय?
आता सायली म्हणते तुमचा घसा खवखवतोय ना केव्हाचा, म्हणून गरम पाणी दिलंय, तुम्ही काही काळजी घेणार नाही स्वतःची. आता अर्जुन ते गरम पाणी जवळ घेतो, त्याच्या लक्षात येतं की सायलीला कळलंय की याला सर्दी झाली आहे म्हणून. आता सायली म्हणते चैतन्य भाऊजी लक्ष द्या हं यांच्याकडे, आणि ह्यांना दुपारी AC नका हं लावू देऊ ऑफिसमध्ये, नाहीतर केबिनमध्ये तर हिमालय गोठून ठेवतात. हे AC लावला तर बंद करायला लावा तुम्ही, आणि गुळण्या करायला सांगा यांना गरम पाण्याच्या. चैतन्य सगळ्या गोष्टीशी होला हो लावतो. आता दोघं जण निघाले तेव्हा अर्जुन म्हणतो बघितलं सायली कशी काळजी घेते माझी ते. आता चैतन्य म्हणतो अर्थातच घेतेच काळजी. अर्जुन त्यालाच ओरडतो, काय टाइमपास करतोयस रे, हे घे, हे सगळं घे आणि जा, गाडी काढ बाहेर, आलोच मी. चैतन्य म्हणतो चालू दे तुझं, चालू दे. बिचारा आता निघून गेलाय. आता हा अर्जुन सायली जवळ येतो बरं का, आणि गोड बोलून जातो एकदाचा. अर्जुन सायली जवळ जातो आणि हळूच तिच्या कानात म्हणतो गरम पाणी आणि माझी फेवरेट कॉफी देण्यासाठी थँक्यू, आणि अजून काहीतरी सांगायचं होतं मला तुम्हाला. सायली म्हणते काय. आता अर्जुन म्हणतो या जगात माझी फेवरेट कॉफी एकच आहे. सायली म्हणते कुठली. मग सायलीला तो हळूच म्हणतो तुम्ही बनवलेली कॉफी मला फार आवडते. अर्जुन आता हळू सायलीकडे बघायला लागतो, ती हसते की नाही. आता ती हसते गोड. मग अर्जुन म्हणतो चला फायनली राग गेला. मग आता सायली म्हणते पण माझ्याशी खोटं नका हं बोलू. अर्जुन म्हणतो नाही, अजिबात नाही. सायली म्हणते तुम्ही जे काही ठरवाल प्रियाच्या बाबतीत मला सगळं सांगायचं. आता अर्जुन म्हणतो हो चालेल, आता आपली एक टीम आहे, मी सगळं शेअर करणार तुमच्यासोबत. आपण तन्वीच्या बाबतीमध्ये जे काही प्लॅन करेल ना ते मी सगळं शेअर करेल तुम्हाला, आणि तुमच्या डोक्यात काही प्लॅन आले तर सांगा हं मला. सायली म्हणते हो चालेल. तुम्हाला आता अर्जुन म्हणतो कॉफी हवी आहे पण नको आता उशीर होतोय. सायली आता हसते, तो हसतो तिच्याकडे बघून, बाय करतो आणि निघून जातो. आता या सायलीचा जीव पडतो एकदाचा भांड्यात, आणि त्याचा पण असो. तर आता ह्या प्रतिमा हा किल्लेदारचा शॉट दाखवलाय त्यांनी आधी. हे रविराज गेलेत त्या सुनीताकडे. प्रेक्षकांनो त्या सुनीताशी ते काहीतरी बोलताय, पण तिथे फक्त नागराज गेलाय असं त्यांनी दाखवलं, आणि एकदम त्यांना रविराज दिसतोय हॉस्पिटलच्या समोर सुनीताशी बोलताना. पण आज त्यांनी काहीही रिव्हील केलेलं नाहीये, म्हणजे रविराज नेमकं सुनीताशी काय बोलले ते कळलंच नाहीये. फक्त नागराज घाबरतो आणि म्हणतो बापरे दादा या सुनीताशी काय बोलत असेल, त्याला कळलं असेल का सगळं डेड बॉडी बद्दल. अरे देवा, म्हणजे माझं स्वप्न खरं निघतं का काय, हिच्याशी काय बोलतोय हा. मेलो आता, ही बाई सांगती वाटतं आता DNA रिपोर्ट बद्दल आम्ही बनवले म्हणून. आता माझं स्वप्न खरं ठरतं अशी भीती नागराजला वाटायला लागली आहे. तर आता इकडे सायली मॅडम चिवडा लाडू मस्त काय काय बनवत आहेत, आणि या प्रतिमा त्या सुगंधामुळे स्वयंपाकघराकडे खेचल्या जात आहेत. आता त्या अक्षरशः त्या बेडरूमपासून त्या दारापासून टेबलापासून त्या ओट्यापर्यंत आलेल्या दाखवल्यात त्यांनी. प्रेक्षकांनो कमाले बाई वाढवायची. तर आता ही सायलीचं लक्ष जातं की प्रतिमा आत्या आल्यात. ती त्यांना म्हणते अरे वा प्रतिमा आत्या बसा ना, काही हवंय का तुम्हाला. प्रतिमा आत्या काही नको असं म्हणतात सायलीला. मग सायली म्हणते बरं इथे येता माझ्याजवळ. प्रतिमा आत्या नाही म्हणतात तिला. मग आता सायली म्हणते मग बसा ना प्रतिमा आत्या तिथे. आता मला काही हवं असलं तर सांगा हं. प्रतिमा आत्या असं मानेने हो सांगेल हं मी असं म्हणून तिला होकार देतात. आता सायली तिचा चिवडा लाडू करण्यात मग्न झाली आहे, आणि का कोण जाणे प्रतिमा आत्याला असं वाटतंय की तिची मदत करावी. पण आता हे त्यांनी पुढच्या भागात दाखवलंय प्रेक्षकांनो. आज त्यांनी इथेच एपिसोड पूर्ण केलाय. पुढे आपण बघणार आहोत या प्रतिमा आत्या हौसेने लाडू चिवडा करायला घेत आहेत हातात, आणि मग हे सगळं पूर्णाजी आणि कल्पनाताई कौतुकाने पाहतात. पण या दोघी आल्यामुळे त्या प्रतिमा आत्या पळून जातात घाबरून. मग पूर्णाजी म्हणतात माझ्या प्रतिमेच्या हातची चव तशीच आहे. सायली म्हणते आपण त्यांना स्वयंपाकघरात इकडे वावर करायला दिला तर त्यांना सगळं आठवेल. आता ह्या सायलीची युक्ती काम करेल का ते पुढे बघूयात. असा होता आजचा ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू. आणि प्रेक्षकांनो ऐका ना, कला आणि अद्वैतचा रिव्ह्यू पण माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका. तो पण मी खूप छान आणि डिटेलमध्ये देते. आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि ज्यांनी कोणी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.